नमस्कार, मी गायत्री पिसेकर. शेती मित्रमध्ये आपले स्वागत. आपण घेणार आहोत शेती क्षेत्रातील बातम्यांचा एक आढावा. पाहूयात शेतीविषयक बातम्या. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 41 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत. यावर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठका होऊन देखील तोडगा निघत नाहीये. आतापर्यंत या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. शेतकरी आंदोलनाला 26 नोव्हेंबर 2020 मध्ये सुरुवात झाली. आजचा शेतकरी आंदोलनाचा 42वा दिवस आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. तर 8 डिसेंबर आणि 21 डिसेंबरला शेतकऱ्यांनी साखळी उपोषण केलं होतं. कोणताही तोडगा निघत नाही. त्यामुळे शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्या पुढील चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दिल्लीच्या वेशीवर मागील 42 दिवसांपासून सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टानं 21 जानेवारीला नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलाय. शेतकरी आंदोलनाशी संबंधित परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे व एस बोपन्ना आणि व्ही राम सुब्रमण्यम यांच्या खंडपीठानं नमूद केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ 7 जानेवारीला कणकवली विधानसभा मतदारसंघात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मोरी डोंगरी येथून नरवडवे रस्त्यानं प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे व रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांचा फायदा कोकणातील सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे. कोकणातील आंबा, काजू, सुपारी, भात ही कृषी उत्पन्न बाजार, पीक बाजार, मेरा किसान, डी-मार्ट मध्ये विक्रीसाठी ठेवता येईल. त्यामुळे केंद्र सरकारनं केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांना कसा फायद्याचा आहे हे या मोर्चाच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सावंतवाडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले तालुक्यात पहाटे अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेत. कोकणात 8 जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. पेंच कालव्यातून नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. त्यामुळे नागपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. याचा फटका शहरातील 65% भागाला बसणार आहे. यात 10 ही झोनमधील बराचसा भाग समाविष्ट आहे. पेंचमधून येणाऱ्या 27 किलोमीटर इटगाव ते करमभाड या गावादरम्यान या जलवाहिनीत 2300 मिलीमीटर आकाराचा व्यास असलेल्या ठिकाणी सर्वाधिक गळती आहे. त्यामुळे रोज 5 MLD पाणी वाया जात आहे. याचा फटका उन्हाळ्यात बसू शकतो. त्यामुळे ही दुरुस्ती हातात घेतल्याची माहिती OCWचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्वेकर यांनी दिली आहे. कोरोना नंतर भारतात बर्ड फ्लूचं संकट घोंगावतंय. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालाय. केरळमध्ये 40,000 पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आले. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येणार आहे. बर्ड फ्लूबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे आढावा बैठक घेणार असल्याचं कळतंय. खबरदारी म्हणून राज्य सरकार बैठक घेऊन चर्चा करणार आहे. देशात यंदा भाताचं चांगलं उत्पादन होण्याची शक्यता असल्यानं यंदाच्या आर्थिक वर्षात देशातून विक्रमी 140 लाख टन तांदळाची निर्यात अपेक्षित आहे. थायलंड व व्हिएतनाम या भात उत्पादक देशात यंदा दुष्काळी परिस्थिती बनल्यानं या देशात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. याचा फायदा भारतीय तांदळाला होणार असल्याचं तांदूळ उद्योगातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी भारतातून केवळ 99 लाख टन इतकी निर्यात झाली होती. ती गेल्या 8 वर्षात कमी होती. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 41 लाख टनांची वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यत्वे इराण, इराक व सौदी अरेबिया या देशांना बासमती तांदळाची निर्यात करतो. तर प्रामुख्याने बांगलादेश, नेपाळ, बेनिन
आणि सेनेगल या राष्ट्रांना नॉन बासमती तांदूळ निर्यात करतो। परंतु यावेळी आफ्रिकन देशांकडूनही नॉन बासमती तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे। मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक व अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पडत आहेत। रविवारपर्यंत राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवलाय। राज्यासह देशातील हवामानात वेगाने बदल होत आहेत। त्यातच मागील 3 दिवसांपासून अरबी समुद्राचा मध्य भाग व वायव्य भाग ते पूर्व राजस्थान, सौराष्ट्र व कच्छ परिसरात चक्रीवादळासारखी पोषक स्थिती निर्माण झाली आहे। तर पूर्व राजस्थान व परिसरात चक्रीवादळासाठी पोषक स्थिती आहे। दक्षिणेकडील दक्षिण श्रीलंका ते आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग व उत्तर तामिळनाडू या परिसरात ही कमी दाबाचे क्षेत्र आहे। त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम थंडीवर होणार आहे। राज्यातील जवळपास सर्वच भागात ढगाळ वातावरण असल्याने थंडीत चढ उतार असून किमान तापमानात वाढ झाली आहे। मागील 2 ते 3 दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यात सततचे ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे। ढगाळ हवामानामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे। या आधीच या भागात थंडीचे प्रमाण कमी झाल्याने आणि त्यात आता ढगाळ हवामान वाढल्याने ज्वारी पिकावर चिकटा आणि मावा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। याचा परिणाम मात्र ज्वारीच्या उत्पादनावर होणार आहे। दिंडोरी तालुक्यात मंगळवारी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे द्राक्ष उत्पादक चांगलेच धास्तावले। पहाटे 4च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली। या कालावधीत शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग सुरक्षित राहाव्या यासाठी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली होती। मात्र अवकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्षांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता दिंडोरी तालुक्यात द्राक्षांची काढणी सुरू आहे, तर काही ठिकाणी द्राक्षांची व्यवहार बोलणी सुरू आहे। बेमोसमी झालेल्या पावसामुळे द्राक्षाच्या आकारमान, रंगावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे उत्पादक चिंतेत आहेत। शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी 80% सोयाबीन विकले आहे। बाजाराने मागील 6.5 वर्षाचा विक्रम मोडत काढला आहे। मिलर्सने खरेदी वाढवल्याने प्लांटचे दर 4740 रुपयांपर्यंत पोहोचले। आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि भारतीय सोयाबीन स्वस्त असल्याने निर्यात वाढीची शक्यता असल्याने फेब्रुवारी सोयाबीनचा 5000चा टप्पा गाठलाय, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय। देशातील मिल्सनी त्यांना गाळपासाठी लागणाऱ्या सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे साठा केला नव्हता। मागील 1.5 महिन्यात सोयाबीनचे दर 4400 ते 4500 रुपयांच्या आसपास होते। त्यामुळे मिल्सनी खरेदी करताना सावध भूमिका घेतली होती। त्यावेळी दर तुटीतील आणि आपण 4100 ते 4200 रुपयांनी खरेदी करू, अशी त्यांची भूमिका होती। मागील वर्षी लॉकडाऊनचा मोठा फटका स्थानिक बाजारपेठांना बसला होता। बाजारपेठ बंद असल्यामुळे कित्येक कलिंगड उत्पादकांनी रस्त्यावर बसून कलिंगड विक्री केली होती। मात्र यावर्षी तो तोटा भरून काढण्यासाठी जानोरी परिसरातील शेतकऱ्यांनी पुन्हा कलिंगड लागवडीला पसंती दिली आहे। एका वेलीवर जास्त प्रमाणात कलिंगडाचे फळ धरल्यास वजनात घट येऊन गुणवत्तेवर परिणाम होतो। यासाठी कलिंगड उत्पादक एका वेलीवर 3 पेक्षा जास्त फळ ठेवत नाहीत। आता आपण पाहणार आहोत राज्यातील भाज्यांचे दर। वांगी 24 ते 28 रुपये, कोबी 8 ते 10 रुपये प्रति किलो, फ्लावर 8 ते 10 रुपये प्रति किलो, शिमला मिरची 24 ते 28 रुपये प्रति किलो, हिरवा वाटाणा 15 ते 20 रुपये प्रति किलो, वांगी 24 ते 28 रुपये प्रति किलो,
कोबी 8 ते 10 रुपये प्रति किलो. यासह शेतीमित्रमध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा जय महाराष्ट्र.